मस्त अशी देवपूजा झाली आहे. तर चला मस्त फ्रेश झाली आहे आणि आता मी स्वयंपाक बनवते. स्वयंपाक तर जास्त काही बनवायचं नाही कारण की आज एकादशी आणि मला नाही पप्पाला आमच्या दोघांपुरता स्वयंपाक बनवायचा, बाकीच्यांना तर उपवास आहे. चपात्यांसाठी पीठ मळेपर्यंत मस्त दूध तापवून घेत. आमच्या आत्याला जायचं आहे, धोंड्याचा महिना चालू आहे ना, अधिक महिना, तर त्यांना धोंडा घातला जायचं आहे. म्हणजे एखाद्या अशा पवित्र ठिकाणी गंगा वगैरे असते तर आंघोळ केलेली चांगली असते. तर मग आत्या तिथं आमच्याजवळ सरला भेट आहे म्हणून तिथं चालले आहे. तर त्याच्यासाठी अगोदर खिचडी बनवते, नंतर आमच्यासाठी स्वयंपाक बनवते. तर हे बघा मस्त आत्तूची पण तयारी झाली. तर आत्ताच माझं सगळं काम वगैरे आवरलं आहे आणि मी आले होते वरती. म्हटलं चला थोडासा आराम वगैरे करू. आणि जेव्हा मी वरती आले त्याच्या काही वेळानंतरच आमच्या यांना आता फराळाचं करायचं आहे, कारण की त्यांना उपवास आहे ना एकादशी. मग अशी म्हटलं अहो करते फराळाचं का, तेव्हा म्हणे मला नाही करायचं आहे आणि आता करायचं आहे. हॅलो, पहिलं किती स्लो आहे तुम्ही. फराळाचं करायचं का, भूक लागली. ओके, केव्हा आले मग रात्री. तुला माहिती मी केव्हा आलो. कधी आले, मी तर झोपेल होते ना. तुम्ही दार किती वाजवला असं ढाक 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 ढाक. मग जागी होती ना तू. नव्हते जागी, मी मोठली होती ना, मी आवाज हो. तुमच्या आणि झोपत नाही ना मी, किती का आवाज द्या तरी मी एका आवाजात उठते. बरे वा. मग किती आवाज येईल तुम्ही, मी जागीच होते. आता काय बोलली नाही, आता काय बोलली. अरे काय होती. अहो पप्पांचा दरवाजा वाजवला ना तेव्हा मी. आज यांना चहा प्यायचा मूड झाला होता, तर यांच्यासाठी चहा बनवला स्पेशल. अच्छा, किती वेळा म्हणले आज तुम्ही, तुम्हाला आज का म्हणून असं वाटत होतं चहा प्यावं. उपवास आहे ना, रस प्यायचा का. कोण घर के मारू राहिले, दार लावा ना. मग दार लावा ना, जर ऑप्शन आहे. आधी तर कोणाला थांबायचं, हवा येत नाही तर. इकडे मम्मीची बशी आणायला आणि आज यांना चहा प्यायचा होता. 4 वाजेपासून मला म्हणत होते चहा कर चहा कर. तर आता मी मस्त चहा बनवला आमच्यासाठी. आणली लय काम करते हो माझं. तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर संतोषांसाठी मस्त साबुदाणा वडे बनवते आणि पप्पांना मला पिठलं आणि भाकरी बनवते. तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी यामध्ये बटाटे उकडायला टाकले. वड्यांसाठी मसाला काढला आहे, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या. मध्ये झिरक्यासाठी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या काढल्या. आता हे मिक्सरमधून मस्त बारीक करून घेते. आणि आमच्या पिठल्यासाठी पण मिरच्या कापून घेतल्या आहे, कढीपत्ता घेतला आहे, आता कोथिंबीर घेते. मस्त फ्रेश वगैरे झाली. माझावाला अर्धा स्वयंपाक तर झाला आहे बनवून. पण मी आले होते वरती संतोषसाठी मस्त गारगार पाणी घेऊन. पिले गारगार पाणी. थँक्यू सुद्धा नाही म्हटले मला. तुमच्या मनात तोच विचार चालू राहत असं ना काय, माझी बायको मला कधी डोकं लावली. म्हणजे तुम्हाला जर पायऱ्यावर आता माझा आवाज आला की होता जेवढ्याचा आवाज आला आली भूक कटकट असंच ना. काय विचारलं थोडं मोठ्याने बोलला तिथं, ते आवाज येत नाही मला. इडिट करायच्या वेळेस त्यांना प्रॉब्लेम होतो. काय नाही, मला असं निवांत काम करायला भेटेल. आता मी लई मोठ्या सुट्टीवर जाणार आहे ना, तेव्हा तुम्ही निवांत काम करा. डायरेक्ट 6 महिने येणारच नाही. फोन करणार नाही श्रुतीसारखं तुम्हाला. दादा मी देशमान गेले की मला काय म्हणते माहिती का, श्रुती आणि तू सारखीची म्हणे. तुम्ही जिकडं जाते तिकडचंच होते, तुम्ही कोणाला फोनच नाही करते. आणि मी यांना फोन केला का हे मला काय म्हणत्या का तू तर आरामाला जायले, मग तुला कशाला डिस्टर्ब करायचं, कशाला फोन करायचा.
तुम्ही मला फोन नाही करते मग मी कसं काय फोन करेन? बरोबर आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला याच्यावर? काहीच नाही वाटत. मी केला पाहिजे फोन का नाही केला पाहिजे? तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं? मग काही असं दररोज काही नवीन भेळ घरात मी तर आता एक गृहिणी आहे. स्वयंपाक करायचा, घरात काम करायचं, दुसरं काही तर नाही ना माझ्या. करायचं काहीतरी, शिकायचं. आळस येतो मला. या गोष्टी सांग ना मला. दुपारी मला झोप येते. तुम्ही पण माझी परिस्थिती समजू शकता. समजलं ना? आताची गोष्ट नाही. या सिच्युएशन मध्ये कोणी पण झोपतो दुपारी. आताची सिच्युएशन नाही. आम्ही काय करतो? इथे मागं मी ब्लॉगला कंटेंट होतं माझ्याकडे. छान मस्त साबुदाणा वडे बनवले आणि झिरकं बनवलंय आणि इकडे गरमागरम वडे पण बनवते.